माझा तुमची बहीण माझा तुमची बहीण प्रधानजी संताप झालाय संताप तर पैशात मस्तकात गेली अहो देवा एवढं तापायला चाललं तरी काय प्रधानजी त्या दिवशी आम्ही बालू समजून चंदनी खंबलाच मिठी मारली तेव्हा एक खुळपणाच होता तुमचा देवा त्या दिवशी तुमची बहीण माझा अडकला असते हो तिला हसण्याची वेळ होती नाही ती बॉम्बलाची वेळ होती प्रधानजी अहो आज बारीपाटाच्या डावात ठरवून आम्हाला वनात पाठवणं होत आहे निघा आठवा लोक आपल्याला निघायचंय अहो दिवस भांड्या लागत होते आठवा लवकर पण काय आठवायचं ते सांगा की 2 घोडे बरोबर घ्या घेऊ थोडा झाला बरोबर घ्या हा घेऊ मी म्हणते ना मला जाऊ मग जाऊ की आता हा चेतून करणारा एक क्षण देखील राहायचं नाही जाऊन सांगा तुमच्या बहिणीला आम्ही निघालो म्हणून सांगू नाही लगेच निघा पण आपलं जायचं नक्की आहे ना काळ्या दगडावरची पांढरी लेगे पुसता पुसायची नाही दगड कुठला म्हणजे कुठला तरी कुठला आपण निघायचं म्हणजे निघायचं बरोबर पण आता विचारलं कुठे निघालं तर काय सांगायचं आपण सगळे बामूच्या देशात पण आपण बामूच्या देशाला जातोय हे तिला सांगायचं नाही आपण बाजूच्या देशाला जातो हे सोडून सगळं सांगायचं मग आम्ही आमची लाच सोडून आमच्या बहिणीशी खोटं आता सांगतो तिला सांगायचं की आपण बरोबरच्या डोंगरावर शिकार खेळायला जातो म्हणून शिकार समृद्धी आणि परत येऊ देवा घेऊ ही युक्तीने काय तुम्हाला मी शिकारी करणे ना हे बघा ती विनंती करी विनवण्या करी तरी ऐकायचं नाही भाऊ म्हणून गळ झाले तरी थांबायचं नाही निघालो म्हणून सांगायचं लगेच निघायचं देवा जाण्यापूर्वी तुम्हाला त्यांच्याशी काय बोलायचंय नाही एकदा डोळं भरून बघायचंय नाही आपण इथून निघायचंय नाही निघालो निघालो अक्का अगं अक्का बोला दादा कसं येणं केलं काय काम काढून आमच्याकडे आला आम्ही आपला निरोप घ्यायला हवा अक्का निरोप घ्यायला देव आणि आम्ही निघालोय त्याचा निरोप घ्यायला आलोय दादा देव आणि तुम्ही कुठे चालला देव आणि आम्ही शिकायला निघालोय दादा देव आणि तुम्ही खरंच शिकारीला चालला आम्ही खरंच शिकायला निघालोय दादा देव आणि तुम्ही शिकारीला चालला असाल ना तर ठीक आहे पण बाजूच्या देशाला तर तुम्ही जात नाहीये ना बाळूच्या देशाला बाळूच्या देशाला बाळूच्या देशाला बाळू घ्यावं तरी मला तर तिनं खाजवून अवसान आणलंय त्याचा पिकून झालाय पहा मोठा पद तो पिकलाय आणि त्या जाईल किड्याची मजबूत जाईल माझं जाईल त्या बाळूच्या देशाला जाईल आणि तिला ते ठेवून येईल वा देवा मला सांगता सांगू नको आणि स्वतः सगळं सांगून मोकळं झालंय दादा देवानं म्हणावं मी तुम्हाला जाऊन देणार नाही मी तुमच्या पाया पडते पदर पसरते हात जोडते मला टाकून तुम्ही जाऊ नका काय म्हणते ती त्या म्हणत्या मी पाया पडते पदर पसरते मला सोडून जाऊ नका तिला म्हणा तू पाया पड पदर पसरल्यानंतर हात जोड आता आम्हाला तुझी दया नाही येणार नाही तुम्हाला माझी दया नाही येणार नाही का बरं? कारण त्यांची खात्याची आवड आहे नाही तेव्हा तसं नाही अहो असंही बोलायचं तसंही बोलायचं असं बोलून घोळवत ठेवायचं आणि आपण इथून सटकायचं दादा तुम्ही माझे भाऊ तुम्ही देवांबरोबर शिकारीला चाललाय की बाजूच्या देशाला जाताय अगं मी तुला सटका भावा मी स्वतःच्या बहिणीला सोबत आलं प्रधानजी आत्ता लवकर आपल्याला होऊ शकतोय निघायचंय दादा तुम्ही देवांबरोबर खरंच शिकारीला चाललाय ना माझा आई दादा तुम्ही जाताय हे खरंय पण मी देवांबरोबर नसल्यावर देवाची सेवा कोण करणार माझे पतिव्रतेचे काही नीती नियम असतात ते कोण पार पाडणार नियम आणि ते कसले दादा तुम्हाला काही माहितीये का देवांच्या आंघोळीला पाणी टाकायचं ते गंगाळ्यात उतरायचं देवाच्या समोरावर बसून सुंदर लावायचं देवाला सोडून आंघोळ घालायची हे कोण करणार काय म्हणते रे ती माझं डोंगरं म्हणती चांगली देवा तुम्ही सवय लावून घेतली अहो तुमच्या संगीत आंघोळीबद्दल सांगत होत्या त्या तिला काय